पालघर सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलाय। जनतेचा वाली बातमीपत्रामुळे शासनाचे 3 कोटी रुपये शासकीय दरोडेखोरांकडून सरकारी तिजोरीत जमा झाले। पालघर जिल्ह्याची तिजोरी लुटणारे शासकीय अधिकारी अभियंत्यांना निलंबित करा। पालघर जिल्हा नियोजन समिती व पालघर सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता यांच्या संगनमताने पालघरमधील कामे न करताच खोटे काम पूर्णत्वाचे दाखले, फोटो, आय-पास प्रणालीद्वारे जवळपास 1 कोटी 10 लाख इतका निधी चहाडे वसरे खडकोली रस्त्यावरील 6 किलोमीटरच्या अंतरामध्ये साकाव बांधकाम करणे म्हणून 2024 मध्ये कामे दाखवून 2025 मध्ये जिल्हा नियोजन समितीकडून निधी वितरण करून तिजोरी खाली करण्याचे काम झाले होते। मात्र जागरूक पत्रकारिता जनतेचा वाले विजय खरत यांनी योग्य वेळी पाठपुरावा करून माहिती घेऊन बातमी प्रसिद्धी करून पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारामध्ये तक्रार दाखल करून जिल्हा नियोजन समिती अधिकारी प्रशांत भामरे व पालघर सार्वजनिक बांधकाम विभागातील तत्कालीन वादग्रस्त कार्यकारी अभियंता सचिन पाटील व उपअभियंता हेमंत दाजी भोईर यांचा शासकीय तिजोरीवरील डल्ल्याबाबत तक्रार व बातमीच्या दणक्याने जवळपास आता बोगस साकाव मोऱ्या कामाबाबतचे 3 कोटी रुपये निधी सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांच्याकडून शासकीय तिजोरीमध्ये हा निधी जमा करण्यात आलाय। चोरी पकडली म्हणून चोरी लपवण्यासाठी घाईघाईने कामे सुरू केली, मात्र पोल खोल झाल्यानंतर अखेर 3 कोटींचा निधी शासकीय तिजोरीत जमा केला असल्याचे प्रभारी कार्यकारी अभियंता यांनी माहिती दिली आहे। पालघर जिल्हा नियोजन समिती अधिकारी प्रशांत भामरे, उपअभियंता हेमंत दाजी भोईर यांच्या सहीने हे 3 कोटी रुपये निधी वितरण झाले होते। मात्र कामे न करताच बोगस पद्धतीने पैसे काढून शासनाची तिजोरी लुटण्याच्या प्रकारामध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ताबडतोब घाईघाईने चहाडे वसरे खडकोली तांदुळवाडी जिल्हा प्रमुख मार्ग 29 वरील मजूर कामगार संस्थांच्या नावाने खासगी ठेकेदाराला मार्फत ही कामे सुरू केली। विशेष म्हणजे अभियंत्यांच्या नातेवाईक मित्रमंडळींच्या काही मजूर कामगार संस्था नेहमीच कागदपत्रे कामे करताना दिसून येतात, असेही नागरिकांकडून आरोप होत आहेत। पोल खोलीनंतर एकाच रस्त्यावर जिल्हा प्रमुख मार्गातील कामे करत असताना शासन निर्णयानुसार कुठल्याही प्रकारे कामाचे तुकडे न करता सलग एकच कामाची ऑनलाईन निविदा प्रसिद्ध करण्याचे सक्त आदेश आहेत। मात्र मुख्य उद्देश बाजूला ठेवून साकाव मोऱ्या बांधकामाबाबत नवीन पाईप, हेडवॉल अशी कामे नमूद असताना भ्रष्टाचार लपवण्यासाठी जुने पाईप फक्त हेडवॉल टाकून नवीन बांधकाम करण्याचे सध्या काम सुरू आहे। पुढील अंकी वाचा, 3 कोटींचा शासकीय दरोडेखोरांचा पंचनामा। शासकीय तिजोरी लुटणारे व्हाईट कॉलरचे जिल्हा नियोजन समितीमधील अधिकारी व पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते। जनतेचा वाली या न्यूज चॅनलवर बातमी आल्यानंतर या अभियंत्यांनी मात्र घाईघाईने कामाला सुरुवात केली। वास्तविक अनेक वर्षांपासून या ठिकाणी बांधलेल्या मोऱ्या व पाईप हे दुरुस्ती न करताच नवीन मोठे पाईप टाकून पाण्याचा निचरा कसा होईल हा मुख्य उद्देश होता। मात्र या ठिकाणी आता पाईप तेच ठेवून आजूबाजूला हेडवॉल बांधण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे। त्यामुळे ही वरवरची दुरुस्ती मलमपट्टी भविष्यात डोंगर माथ्यावर पडणारे पावसाचे पाणी पुन्हा तीच परिस्थिती उद्भवेल असे नागरिकांनी सांगितले। ठेकेदार अभियंत्यांच्या जुगाडाची दाद द्यावी लागेल। चहाडे वसरे खडकोली लालठणे या मार्गावर काही ठिकाणी जुन्या पाईप तोडून दुसरे 3 फुटाचे पाईप जोडण्याचे काम जोमाने सुरू आहे। त्यामुळे या ठिकाणी कोणताही माहिती फलक लावलेला नसून आता ही दुरुस्ती नेमक्या कोणत्या फंडातून होतीये हा आता संशोधनाचा विषय आहे। त्यामुळे शासनाला चुना लावणारे काम न करता जवळपास 3 कोटी रुपये निधी वितरण करणारे जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी व अभियंते यांच्यावर कारवाई करावी म्हणून मागणी जोर धरू लागली। गेल्या 2 वर्षांपासून विविध योजनांमधून काम करणाऱ्या प्रामाणिक ठेकेदारांना या मार्चमध्ये पैसे सुद्धा पाहायला मिळाले नाहीत, तर दुसऱ्या बाजूला कोट्यवधी रुपये खर्च न पडल्यामुळे निधी परत करण्याची नामुष्की सार्वजनिक बांधकाम विभागावर आली। त्यामुळे 2 वर्षांपूर्वी काम केलेल्या ठेकेदारांना या पैशाचे वाटप करायला पाहिजे होते, मात्र शासन बोलते एक आणि करते एक। त्यामध्ये कोणत्याही आमदार खासदाराच्या आमिषाला बळी न पडता कार्यकारी अभियंता यांनी सर्व ठेकेदारांना समान वाटप करणे गरजेचे होते।